बिंडोक असणाऱ्या जरांगेच्या बिंडोक असणारे कार्यकर्ते आणि त्यामधून केलेल्या फेक आयडी नावाची पूजा वाघ जो मनुष्य आहे परंतु महिलेच्या नावाच्या आडून अनेक ओबीसी नेत्यांवर गलिच्छ शिवराळ भाषेत पोस्ट टाकणे, शिवीगाळ करणे पोस्टच्या माध्यमातून आणि काल त्यांनी माझा नंबर त्या आयडी वरून व्हायरल केल्यामुळे महाराष्ट्रातून हजारो कॉल्स मला त्याच्यातून आले। त्यामधून मला जीवे मारण्याच्या धमक्या काहींनी दिल्या, काहींना तुझा हात तोडू, पाय तोडू, तुला दिसल तिथं हाणू मारू। या सर्वांना मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, घाबरणार नाही, यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही। परंतु माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे। विचाराची लढाई विचाराने केली पाहिजे। तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हाला सुद्धा ते आम्हाला करता येतं, परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना, राजश्री शाहू महाराजांना, महात्मा फुलेंना, डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत। अरे तुम्ही जर शिवरायांचे अवलादी म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडणार नाही। मला तरी वाटतं या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील, छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील, छत्रपती शिवरायांचे मावळे नाही हे खरं तरी निजामी मराठे आहेत जे 10% निजामाचा कुठतरी अवलादी असणारे हे कुठतरी अशा भाषा वापरतात। आज ही महाराष्ट्रामध्ये हुशार आणि अभ्यासू असणारा मराठा समाज असं कुठलंही कृत्य करू शकत नाही, परंतु ह्या बिंडोक जरांगेच्या नादी लागणारे 10% हे निजामी मराठे कुठतरी महिलांच्या बाबतीत असतील, कुठल्या बाबतीत असतील असे शिवीगाळ करण्याचं काम करतात। ही भाषा त्यांची अतिशय, यांना कोणीही मराठे म्हणू शकत नाही। अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर मग तुम्ही जर अशा भाषा वापरता तर आम्ही सुद्धा इतर मागासवर्गीयापैकी ओबीसी मधील आहोत, आम्हाला सुद्धा शिवीगाळ करता येते, आम्हाला सगळ्या गोष्टी येतात, आमच्या पूर्वजापासून आम्हाला सगळ्या गोष्टी येतात, परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना, फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहोत। म्हणून आम्ही कुठतरी ह्या गोष्टीला बोलण्याला आम्ही सगळ्या लोकांना आळा घालण्याचं बंधन घालत आहोत। परंतु जरांगीने खरं तर अशी पिलावळ पाळलेली आहे। जरांगेच्या आदेशाने, जरांगेच्या इशाऱ्याने हे लोकांना माथे भडकावण्याचं, खरं तर जरांगेला मुंबईला जायचं कंटाळा आलाय, मुंबईला जायचं जीवावर आलेले, म्हणून असे काहीतरी वाद निर्माण करण्याचा जरांगेचा प्रयत्न, जरांगेला महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे। ज्याप्रमाणे जरांगीने बीड जाळले, ज्याप्रमाणे जरांगीने छोट्या छोट्या जातीवर हल्ले केलेत, त्याप्रमाणे जरांगीला पुन्हा महाराष्ट्र पेटवायचा आहे, जरांगीला मुंबई पेटवायची। जरांगीला मुंबईला जायला लोक राहिले नाहीत, म्हणून ह्या लोकांना काम नाही करून हे कुठतरी फोन करून शिवीगाळ करण्याचं काम करतात आणि त्याला वाद वाढून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करायचं, बाकी काही नाही।